पक्षाकडे आपल्या तिघाचं जिम्मेदारी राहणार आहे. कशी तयारी? आज या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातली इच्छुकाची उमेदवाराची जी बैठक आयोजित केली त्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र नांदेड दक्षिणचे उत्तर जे आम्ही दोघंही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित, तसेच आनंदराव बोंडाकर तसेच सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांनी भाषणे केले आणि या भाषणामध्ये इच्छुकाला एक संवाद केला त्याच्याशी की आपण इच्छुक आहात त्या निमित्ताने आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे. आज जिल्हा परिषद आता सध्या नगरपालिका पंचायत समिती आहे, त्या हेतूने आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघात नगरपालिका पंचायती नाही, तशीच जिल्हा परिषद पंचायत समिती याला वेळ आहे. त्यानुसार आपल्याला 1.5 महिने कालावधी आहे. त्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचा, लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची सेवा करा, याच्यातून एक भावनिक वातावरण झालं पाहिजे. आज शिवसेनेचं एवढं संघटन मजबूत नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आज जिल्हा परिषद सुद्धा काही दिवसात होतील, महापालिका होतील. आम्ही 4ही आमदार या नांदेड जिल्ह्यामध्ये 100% महापालिकेवर, जिल्हा परिषदेवर आणि नगरपंचायतीवर 100% फडकिणार आम्ही. काही चर्चा चालू आहे का? आमची काही चर्चा चालू नाही. आम्ही सगळं आमचे फार जागी उमेदवार तयार आहेत आणि आम्ही लढायला तयार आहे. युती होईल न होईल आम्ही याची काळजी करणारी माणसं नाही. आम्ही शिवसैनिक संघर्ष करणारा शिवसैनिक आहे, असा लचपूत शिवसैनिक नाही. होईल न होईल त्याचे काही आम्ही सांगू शकत नाही. आम्ही आमचं लढणार.